महाराष्ट्राचा इतिहास. ज्या किल्ल्याचा राज्याभिषेक मान मिळाला, जिथे हिंदवी स्वराज्याची राजधानी होती आणि जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य चालवलं, तो ऐतिहासिक किल्ला म्हणजेच तर रायगड किल्ला. आज आपण जाणून घेणार आहोत की रायगड किल्ल्याचा इतिहास, बांधकाम व रचना, महत्त्वाच्या वास्तू, युद्धनीती आणि रायगडाचे ऐतिहासिक काही महत्त्व. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. रायगड किल्ल्याचे स्थान व भौगोलिक रचना पाहूया. रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहेत. समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 2700 फूट त्या रायगडची आहे. सह्याद्री पर्वतामध्ये वसलेला हा सुंदर किल्ला चारी बाजूनी दऱ्या व खोलेकडे जातो. त्यामुळे शत्रूसाठी किल्ला जिंकणं अत्यंत कठीण होतं. रायगड किल्ल्याचा जुना इतिहास जर पाहिला आपण, तर रायगडचा जुना इतिहासमध्ये त्याचं नाव आधी रायगडचं रायरी होतं. सुरुवातीला हा किल्ला मोऱ्यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रवर मोरे यांच्याकडून किल्ला जिंकला. महाराजांनी रायरीचे नाव बदलून तर रायगड केलं. मित्रांनो, 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून हा रायगड, ज्याचं नाव रायरी होता, हा किल्ला जिंकला आणि त्यांनी नाव बदलून त्याचं रायगड नाव ठेवलं. तर रायगडचं जुनं नाव रायरी होतं, हे आपण पाहिलं. इसवी सन 1674 मध्ये रायगड राजधानी बनली. रायगड ही राजधानी कधी बनली? 1674 मध्ये. इथे 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. हा क्षण मराठा इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षण मानला जातो. राज्याभिषेक करणारे पंडित कोण होते? तर गागाभट्ट. शिवाजी महाराजांना दिलेली पदवी काय होती? क्षत्रिय कुलावंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण भारतातून पंडित, राजे, सरदार उपस्थित होते. हा सोहळा म्हणजे हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना मानली जात होते. रायगडावरील महत्वाच्या वस्तू जर पाहायला बघितलं, तर पहिला होता महादरवाजा. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा मानला जायचा. का बरं? इतक्या उंची हत्तीचे हात येऊ पण शकत नाही. हा इतका उंच दरवाजा आहे, ज्याच्यात हत्ती पण आत येऊ शकत नाही. दरवाजाच्या रचनेत शत्रूला अडकवण्याची जबरदस्त युक्ती केली होती. दुसरं पाहिलं तर राजसभा. इथं महाराजांचा दरबार भरवत असत. इथं महाराजांचे महत्वाचे निर्णय घेतले जात. राजसभा आजही उत्तम स्थितीत आहे. आज पण आपण जर रायगडावर जाऊन पाहिलं तर आपल्याला राजसभा बघायला मिळते. तिसरं आहे जगदीश मंदिर. शिवाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर. महादेवाचे पूजन महाराज दररोज करत असत. आजही पूजा अर्चना चालू आहे. तर तेव्हा काळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करायची, जे महादेवाची पूजा करायची, त्या मंदिराचं नाव काय होतं? जगदीश्वर मंदिर. रायगड जर महत्वाच्या वस्तूंमध्ये जर बघितलं गेलं तर महत्वपूर्ण महाराजांची समाधी. सर्वात महत्वपूर्ण आहे IMP महत्वाची समाधी. इसवी सन 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे निधन. रायगडावर त्यांची समाधी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, आपण ज्याला म्हणतो काळा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन केव्हा झालं? तर 1680 मध्ये. आणि ते कुठं आहे समाधी? त्याची रायगडावरच. समाधीजवळ कुत्र्या व वाघा याची समाधी पण बघायला भेटते आपल्याला. हे ठिकाण प्रत्येक महाराष्ट्रासाठी पवित्र आहे. रायगडावरील राणी वारसा हे एक महत्वाचं बांधलेला वाडा आहे. कारण की महाराजांच्या जे राण्या होते त्यांच्यासाठी महाराजांनी वाडा बांधला होता. ते स्वतंत्र पाण्याची व्यवस्था पण केली होती आणि सुरक्षेसाठी उत्तम रचना होती. टकमक टोक. टकमक टोक म्हणजे काय? किल्ल्याचा सर्वात धोकादायक भाग. किल्ल्याचा सर्वात धोकादायक भाग म्हणजे काय? टकमक टोक. तिथं गुन्हेगारांना इथं शिक्षा दिली जात असेल. 2000 फूट खोल दरीमध्ये. तिथून ते काय करायचे की जे गुन्हेगार असतात त्यांना तिथून खाली फेकून द्यायचे. तर पाणी व्यवस्था पाहिली आपण रायगडावरची, तर किल्ल्यावर सुमारे 40 पाण्याची टाकी होती. तर किती? 40 पाण्याची टाकी होती. वर्षभर पाणी उपलब्ध असायचं. म्हणजे त्यांनी जर एकदा 40 टाकी भरली तर वर्षभर पाणी त्यांना कमी पडायचं नाही. युद्धकाळात किल्ला टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. जेव्हा आधी काळात युद्ध चालायचे तेव्हा सैनिकांना पाण्याची गरज पडायची. तर एकदा जर टाकी भरली तर 40 पाण्याची टाकी होती, तेव्हा एकदा भरली तर वर्षभर चालायचं. रायगड आणि लष्करी महत्व. ते नैसर्गिक संरक्षण होतं. कमी सैन्यामध्ये मोठा शत्रू रोखता येईल अशी रचना तेव्हा होती. गुप्त वाटा आणि पहारे होते तेव्हा, की कमी सैनिक असले
आणि मोठा शत्रू रोखता येईल अशी सोय होती तेव्हा. म्हणून रायगड अभेद्य किल्ला मानला जात असे. जेवढे पण आपले भारतात किंवा महाराष्ट्रात किल्ले आहेत त्याच्यामध्ये सर्वात अभेद्य किल्ला म्हणजे आपला रायगड होय. औरंगजेब व रायगड. औरंगजेब व रायगड म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर संकट आली होती. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यू झाली त्यानंतर औरंगजेबला वाटलं की आता आपलं काय रायगड आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो. पण इसवी सन 1689 मध्ये रायगडच्या मुघलांच्या ताब्यात गेलं. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा काळ फार कठीण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे स्वराज्य होतं ते पुढे चालवण्याचं काम केलं छत्रपती संभाजी महाराजांनी. पण त्यांच्या मृत्यूनंतर हा एक मोठा काळ फार कठीण गेला होता रायगडाचा. रायगडचे आजचे महत्व आपण जर पाहायला बघितलं तर मराठा स्वराज्याचे प्रतीक मानला जातो आपला रायगड. लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. ट्रेकसाठी आवडता किल्ला मानला जातो आणि शिवप्रेमीसाठी श्रद्धा स्थान आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण समाधी बघायला भेटतो. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि रायगडावर व्हिडिओ कसा आवडला हे कमेंटमध्ये सांगा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकन बेल दाबा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय शिवराय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.